उघडलेला आहे. खुलजा सिम सिम. वाव, काय शेप आलेला आहे बघा. थोडासा काळा काळा झालेला आहे मम्मा सारखा. म्हणजे मातीचं मूर्ती बनवतात ते मी ऐकलं होतं, पण कागदानी बनवलेली पहिल्यांदाच बघतोय. टोटली इको फ्रेंडली आहे ना. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर कसे आहेत मंडळी? सर्व मस्त मजेत ना? आपण पण एकदम मस्त मजेत आहेत. फक्त थोडीशी कमर भरलेली आहे म्हणून हे हॉट बॅगचा वापर करते आणि आपला कमर शेकायचं काम करते. आणि क्लायमेट बघताय, आज क्लायमेट एकदम थंडगार झालेलं आहे आणि मस्त लाइटिंग आणि थंडरिंगही होते. आणि या बाजूला उमा पण आलेली आहे. हाय उमा, कशी आहेस? जरा मला बॅग जरा थंड झाली, ती गरम करून देशील काय? हॉट बॅग आहे ती. कशाला मग ते काम जे नाही येते ते करायला गेलेलं, काल ताशा वाजवायला गेलेलं. ताशा वाजवून काही नाही झालंय. एडिटिंग मध्ये जरा वाकडा तिकडं बसलो होतो ना, म्हणून ते कमरला जरा ट्विस्ट झालंय. ते सर्वच दिवस चांगले नसतात, एखादा दिवस येत असतो खराब, त्याच्याने आपल्याला भरपूर काही शिकायचं असते. सर्वच चांगले दिवस आले तर लोक शिकणार कशी ना मंडळी, बरोबर ना? अनाया कुठे आहे? 4:30 झालेत. अनाया पण स्कूल मधनं आली. गरम केलेलं. आणि लगेच उमा आलेली आहे गरम करून. तिथेच ठेव, तिथे टेकून बसायला बरं वाटते. आणि चहा पण बनवतेस ना? हो, चहा बनवते. मग चहा मध्ये काय खाणार? एक डोसा, एक इडली आणि एक मैसूर मसाला. ते काहीच नाही, बिस्किट मिळेल आणि ते पण माझ्याजवळ आता ओरिओचे बिस्किट आहे. खाणार? ओरिओचे बिस्किट चहा मध्ये? मग कशामध्ये खातात? ठीक आहे, असंच दे, असेच खाईन मी. चालेल. मला बिस्किट नाही आवडत ओरिओचं. तुला आवडते ना? ते लहान पोरांचं बिस्किट आहे. तुला नाही आवडत मग ऑरिओ कोण खाणार? चला आपण ऑरिओचा मोदक बनवूया. तू मोदक बनवणार ओरिओचा? हा, चालेल. आमच्याकडे मोदकचा मोल्ड पण आहे ना, आणि आपण आहे ना ते मोदक बनवून कागदाशी जे गणपती बनवलाय ना तिकडे जाऊ आणि त्यांना देऊ. सेक्टर 2 मध्ये ना गणपती बाप्पा आहे, आपल्या गावस्कर ग्राउंड मध्ये कागदानी बनवलेला गणपती बाप्पा आहे. आता त्याच निमित्त आता अनाया मोदक बनवते, ते पण ओरिओचे. वाव, ऐकायलाच एकदम भारी वाटते. आणि तिने येताना एव्हरीडेची पावडर पण घेऊन आलेले आहे ना, मिल्क पावडर. तर मी चहा पिऊन घेते, मग आपण साहित्य सर्व रेडी करूया. ओके. आणि कमर पण सेकते. आता चहा पिऊन झालेला आहे आणि जोरात पाऊसही आलेला आहे. खिडकी बंद करा. अंधारा नाही, अंधार. आणि आण्याने इथे साहित्य पण रेडी केलेले आहेत, पण साहित्य दिसत नाही, नुसते प्लेटच दिसत आहेत. बापरे, काय काय आहे साहित्यामध्ये अनाया? साहित्यामध्ये आम्हाला 3 प्लेट्स पाहिजेत, एक मिक्सरचा भांडा, ऑरिओचा पॅकेट, कारण ऑरिओचाच मोदक बनवणार आहोत, एव्हरीडेचा मिल्क पावडर, थोडासा दूध, मोदकचा मोल्ड आणि ऑइल. आणि ऑइल आहे की घी आहे? ते घी आहे, घी. चालेल. तर साहित्य तर अनायाने सांगितलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये तर अनाया नाही करणार, ते मम्मा करून देईल ना. तर पहिले काय करायचं अनाया? ग्राइंड करायचं आहे काय? नाही, पहिले ऑरिओचा पॅकेट उघडायचं आहे. पहिले ऑरिओचं पॅकेट उघडायचं आहे. हे बघू शकताय, आम्ही पॅकेट मरून हे ऑरिओज काढलेले आहेत बाहेर. आता एक ऑरिओ घ्यायचा आणि याला उघडायचा. ह्याची जे क्रीम आहे ना, हे आम्ही उघडू. हे बघा, चमच्याशी अशी त्याची क्रीम काढून दुसरे प्लेटमध्ये टाकायचं. ओके. आणि जे दुसरं पाट आहे ते मिक्सर मध्ये टाकायचं. जी क्रीम आहे ती एक बाजूला काढून घेतलेली आहे आणि हे दुसरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे. म्हणजे क्रीम अनाया खाणार आणि बिस्किट मम्मा खाणार आहे ना? नाही, क्रीमचा पण आता आम्ही बघणार. अच्छा, क्रीमचा पण काहीतरी करणार आहेस? तू नाही खाणार ना? नाही तर लहान पोरं नुसती क्रीम खातात आणि बिस्किट डॅडू मम्माला देतात खायला. ते गरम आहे, चटका लागेल. ते काढ, साईडला काढ. आता हे जे सर्व प्लेटमध्ये बिस्किट आहे ना, त्याचे सर्व क्रीम काढून करायचं. सर्व आता हे क्रीम आणि बिस्किट अलग करूया आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये जो बिस्किट होता त्याला ग्राइंड करून घेतलेला आहे, एकदम चुरा केलेला आहे, पावडर केली आहे ना अनाया. आणि त्याला एका बाउलमध्ये, एका वाडग्यामध्ये काढून घेतलाय
आणि आता अनाया काहीतरी करते. अनाया, आता तू काय करणार आहेस? हे बघ, मी सांगितलं होतं ना की क्रीमचं आपण काहीतरी बनवणार आहोत, तेच आम्ही बनवतो. तर हे जे क्रीम आहे ना, याच्यात आपण मिल्क पावडर मिक्स करू. ओके ओके. तर आता जे क्रीम आहे त्याच्यामध्ये मिल्क पावडर मिक्स करते आणि गडगड खूप होते आणि थोडंच टाइम आधी असा बॉम्ब फुटल्यासारखी गडगड झाली ना अनाया. आणि अनाया घाबरली, थोडीशीच रडली, जास्त नाही रडली. आणि आता बघता मिल्क पावडर घेते. तर आपण हे जे बिस्किट आहेत ते पूर्ण एक बॉक्स घेतलंय ना, एक बिस्किटचा पुडा घेतलाय ना, आणि त्याचेच आपण मोदक बनवणार आहोत. थोडंसं गट्ट झालंय ना, म्हणून थोडं दूध टाकलं. हा, आणि गट होते मध्ये मध्ये म्हणून मम्मा थोडीशी दूध टाकत राहिली ना त्याच्यामध्ये अनया. हा, प्रॉपर मिक्स कर. आणि आता अनयाला बघताय तुम्ही एक बॅटर बोलते ना, एक बॅटर बनवताना मोदकाचा. बापरे, काय गडगड होते. मी माझा कॅमेरामध्ये ध्यान होता म्हणून मी भिजली नाही. घाबरली नाही ना, नाही तर हू. आता हे बघू शकताय तुम्ही, हे मिक्स झालेलं आहे. आता याला पण साइड मध्ये ठेवूया. आता आपण या ओरिओचा बॅटर बनवूया. अच्छा, हे क्रीमचा बॅटर बनवला, आता ओरिओच्या बिस्किटचा बॅटर बनवूया ना. आणि त्याच्यामध्ये पण उमानी दूध टाकलेलं आहे. बापरे, अशा गडगड मध्ये ओरिओचे मोदक कोण खाणार? मोदक गणपती बाप्पांसाठी बनवते मोदक ना अनया. करते हा तिला, हा, कारण जास्त दूध तिने टाकलं तर एकदम बॅटर डोसासारखा होऊन जाईल, मग मोदक परफेक्ट नाही होणार. म्हणून मी थोडं थोडं तिला हेल्प करते. मम्मा थोडी थोडी हेल्प करते अनयाला. आता जसं चपातीचं आपण पीठ बनवतो तसंच आता आपल्याला बिस्किटचं पीठ बनवून घ्यायचं आहे. चला आता हे पण करून घेऊया आणि मग नंतर भेटूया आपण. हे बघू शकता, ओरिओचा बॅटर झालेला आहे. बॅटर इज रेडी. हा पण बॅटर रेडी आहे आणि हा पण रेडी आहे ना. आणि अनयाने घेतलेले आहे तर मोदकचा, काय बोलतात त्याला, मोल्ड. मोदकचा मोल्ड, ज्याच्याने होणार आहे मोदक फोल्ड. मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि जो आपण बॅटर केलाय तो त्याच्यामध्ये घालणार. हे काय लावतेस सर्व आधी? आता पहिले आपण घी लावू, मगच तर ते मोदक निघेल. जे आता मोल्डला, साच्याला घी लावायचं आहे, म्हणजे ते ऑटोमॅटिक बाहेर निघेल ना, चिटकणार नाही. स्मार्ट गर्ल अनाया, व्हेरी स्मार्ट रॉबॉट. आता याला पण बंद करू आणि हे जे आहे ना आटा, त्याला पण याच्यात टाकू. अच्छा, अर्धा टाकायचं आधी सांग. पहिले अर्धा टाकायचं. हे बघा, असं आपण दाबू दाबू दाबू. हे बघा, आता हे इकडे प्रेस झालेलं आहे. ओके. आता आपण जे आपण क्रीमचा बॅटर बनवलेला ना, हे याला आपण थोडा थोडा करून याच्यात टाकू. ओके, म्हणजे अर्धा वरचा बिस्किट आणि अर्धा क्रीम ना. म्हणजे मध्ये आपल्याला क्रीम खायला भेटेल आणि वरती बिस्किट खायला भेटेल. परत बिस्किट. वा, सही टेक्निक आहे, एकदम भारी टेक्निक आहे. आतमध्ये मावा आणि बाहेर पीठ. आणि आता आपला मोदक रेडी झालेला आहे. आता आपले डोळे इकडेच ठेवा, कानात आता मोदक निघणार आहे. आता आपले डोळे इकडेच ठेवा, कारण मोदक निघणार आहे अनाया सांगते. आणि आता एक प्लेट घेतलेली आहे, ती पण लीप वाली, ज्याच्यामध्ये अनाया मोदक काढणार आहे. एक्साइटेड, एक साइडला बसून काढणार आहे. तू झाले एक साइडला. माझी कमर दुखते म्हणून मी एक साइडला झालोय. उघडलेला आहे, खुलजा सिम सिम. वाव, काय शेप आलेला आहे बघा. ओ, थोडासा काळा काळा झालेला आहे मम्मा सारखा, पण एकदम मस्त झालाय ना. हे बघा, म्हणून आपण याच्या मध्ये तसा क्रीम टाकू. हे बघा किती सुंदर डिझाईन बनलेली आहे ना. ऍक्च्युली तिने हे जे वरचं आहे ना ते जास्त घेतलेलं आहे, वरचं कमी घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे हे व्हाईट आहे ते मध्ये यायला पाहिजे होतं. तरी पण चालेल चालेल, तरी पण मस्त झालंय. तर कसा वाटला मोदक बनवायची पद्धत नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर अनायासाठी लाईक करा. आणि कोणतेही क्रीम बिस्किट आणताय त्याचे तुम्ही मोदक बनवू शकता ना अनया. आता मम्मानी सांगितलंय की ब्लॅक मध्ये आला, व्हाईट आत गेला. आता मम्मा एकदम प्रॉपर बनवून द्या.
नाव घेत नाही, पण आपण थांबलो तर आता गणपती बाप्पाकडे जाता नाही येणार ना. एवढी लाईटनिंग, एवढी थंडरिंग होते ना, अनाया मध्ये मध्ये घाबरून जाते. बघा कसली जोरात आली ना. पण आपण सुरुवातीला सांगितलेलं ना अनायानी तुम्हाला की आपण गणपती बाप्पासाठी मोदक बनवतो ओरियाचे, तर तेच मोदक घेऊन आता आपण निघालोय सेक्टर 2 गावस्कर मैदानाला. आणि अनायाचे 2 फ्रेंड्सचा बर्थडे पण येतोय आहे ना. एक आहे सानिका आणि एक आहे टिम्सी. तर त्यांच्यासाठी गिफ्ट्स पण घेतलेत, तर तेही रॅप करायचे आहेत ना. अशी 2 कामं आहेत आम्हाला. तर सर्वप्रथम आपण जाऊया गावस्कर मैदानमध्ये आणि कागदानी बनवलेला गणपती बाप्पा आहे तो तुम्हाला दाखवतोय आणि कसा बनवलाय तोही विचारायचा प्रयत्न करतोय. चला, कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आलोय आपण गणपती बाप्पाजवळ. आणि गणपती बाप्पा बघताय उंदरावरती बसलेला ना अनया. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि बाजूलाच सत्यनारायणाची पूजा पण झाली वाटतं. तो सत्यनारायण महाराज की जय. आणि हे बघा इकडे काय लिहिलंय, कागदापासून साकारलेली श्री गणेश मूर्ती, इको फ्रेंडली लॉर्ड गणेशा, मेड फ्रॉम पेपर, मूर्तिकार राजेश दी मयेकर. आणि ही एक सॅम्पलला ठेवलेली मूर्ती आहे ना अनया. हां हां. आणि आता ही मूर्ती बघा कागदानी बनलेली आहे ना, एकदम हलकी असणार ना. अनया उचलून दाखव मूर्तीला. हे बघा एकदम इझिली उठवून दाखवते. हां हां, एकदम लाईट वेट गणपती बाप्पा बनवलाय. गणपती बाप्पा. आणि पूर्ण इको फ्रेंडली आहे. कागदानी म्हटलं तर पाण्यामध्ये टाकल्या आरामात, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही होणार ना. हां, कशाला हार्म पण नाही करणार. मंडळी आपल्यासोबत योगेश कोल्हे आहेत. तर आता आपल्याला मूर्तीबद्दल माहिती देतील, म्हणजे मूर्ती कशी बनवली. आता जिथे लिहिलेलं आहे कागदापासून साकारलेली श्री गणेश मूर्ती, तर आता पूर्ण माहिती देतील आपल्याला योगेश. नमस्कार, मी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुनील गावस्कर मैदान CBDचा आद्य गणेश वर्ष 45. तर आमच्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत स्वप्नील साळवे आणि आपले माधव गायकवाड उपाध्यक्ष, तर त्यांनी यावर्षी आपल्याला सुचवलं होतं की आपण यावर्षी एक कागदी मूर्ती म्हणजे टिश्यू पेपरपासून बनवलेली मूर्ती आपल्याला आणता येईल का. तर त्या हिशोबाने आपण एक बैठक बसवली होती आणि 6 महिन्यापूर्वी आपण कागदी मूर्ती आणण्याचा निर्णय घेतला होता. तर आपण एक समोर बघत आहात ती 12 फुटाची उंच मूर्ती आहे जी कागदापासून पूर्ण बनवलेली आहे. त्याचे मूर्तिकार आहेत राजेश मयेकर साहेब. कागदानी टिश्यू पेपरनी बनवलेली म्हणजे काहीतरी अलगच आहे. म्हणजे कागदानी पहिले सिमेंट बनवतात का, त्याचं काय केमिकल वगैरे. फेविकॉल आणि टिश्यू पेपर त्याचा लगदा बनवतात पहिला. अच्छा, फेविकॉल आणि टिश्यू पेपरचा लगदा बनवतात आणि नंतर मग त्याला आपली नॉर्मल माती असते ती मातीचा लगदा बनवून त्याच्यावरती लेप लावला जातो. आपला एक मोल्ड असतो पहिला स्टार्टिंगचा, गणपतीचा एक आपला नॉर्मल मोल्ड असतो. त्या मोल्डमध्ये ती म्हणजे आतमध्ये चिटकवली जाते. नंतर ती सुकल्यानंतर तो मोल्ड काढला जातो. नंतर मग ते 2-3 महिन्याची प्रोसेस असते. त्याच्यामध्ये हॅलोजन लावून ती मूर्तीचा साचा पूर्ण सुकवला जातो. सुकवल्यानंतर मग ते आबडधोबड असतं ना. त्यानंतर त्यावेळी आपला फॉईल पेपर असतो, बाकीचे पेपर असतात, घासायचे पेपर असतात, ते त्याने घासून मग मूर्ती पूर्ण क्लीन केली जाते. क्लीन केल्यानंतर मग त्याला ते कलर चढवला जातो. म्हणजे मातीचं मूर्ती बनवतात ते मी ऐकलं होतं, पण कागदानी बनवलेली पहिल्यांदाच बघते. आणि खूप छान कल्पना आहे ही जी बनवली कागदापासून मूर्ती. टोटली इको फ्रेंडली आहे ना. एकदम काही हानिकारक वगैरे काही नाही समुद्राला, निसर्गाला. एकदम टोटली इको फ्रेंडली गणपती बाप्पांची मूर्ती बघतात. तर जे काही करताय ते एकदम सुंदर कल्पना आहे मित्रांनो. असेच इको फ्रेंडली गणपती आणा आणि असंच म्हणजे जे साजरा करताय तुम्ही अनंत चतुर्थी ते साजरं करत राहा. तर धन्यवाद, मजा आली तुमच्या इकडे येऊन. थँक्यू. बोला गणपती बाप्पा. हा कॉन्सेप्ट कसा वाटला तुला, कागदानी बनवलेली मूर्ती ना. मस्त ना, एकदम इको फ्रेंडली. आणि अनायानी बनवलेले मोदक बघा गणपती बाप्पांना देते. दे मी ठेवतो.
मंडळी दर्शन घेऊन प्रसाद खायला आलोय आणि प्रसादामध्ये बघा काय भेटलंय. अनायाचा आवडता शिरा ना. बघ तू येणार नव्हतीस ना, बघ तुला घेऊन आलो आणि शिरा भेटला ना, मस्त. फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आज मी ऑडिओचा मोदक बनवला, ते आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि हॅपी गणेश चतुर्थी. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. बाय.